पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। आता पीक विमा भरलेले पूर्णपणे खुश झालेले आहे शेतकरी। आता या ठिकाणी लक्ष द्या, पूर्णपणे या ठिकाणी पीक विमा योजनेची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। पीक विमा योजना वाटप सुरू करण्यामध्ये येणार असून आता देखील तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर आता तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। आता तुमची पण खूप दिवसाची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। पीक विमा योजनेच्या हप्त्याला मान्यता मिळालेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय पार पडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे चिंतेचं वातावरण पूर्णपणे संपून गेलेलं आहे आणि पूर्णपणे शेतकरी खुश देखील झालेले आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। आजपासून पीक विमा योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांची पूर्णपणे संपलेली आहे। आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायची गरज राहणार नाहीये। आता त्यांना देखील पूर्णपणे देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आज पीक विमा योजनेच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। खूप दिवसांची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची पूर्ण झाली आहे। खूप दिवसाची म्हणल्यापेक्षा 2 ते 3 महिन्यापासून शेतकरी फक्त एकाच प्रतीक्षेमध्ये होते की पीक विमा योजनेची रक्कम केव्हा मिळणार। रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केव्हा जमा होणार असा प्रश्न देखील नागरिक करत होते, असा प्रश्न देखील शेतकरी करत होते। आता शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे आणि आज देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होणार असून यासाठी मान्यता देखील मिळालेली आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे। पूर्णपणे अपडेट लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। फक्त तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करा तुमचा जिल्हा। आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेची खुशखबर आलेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज देखील पीक विमा वाटप केला जाणार आहे ते जिल्ह्याची यादी आपल्याकडे आलेली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे मोठे निर्णय पार पडले। GRमध्ये सुद्धा या जिल्ह्यांचा उल्लेख आहे। आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची पूर्णपणे रक्कम, पूर्णपणे पीक विमा रखडलेला पीक विमा पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। आता तुम्हाला देखील काळजी करायची गरज नाहीये। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे, कारण की आता पीक विमा योजनेची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। आता याच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी जर आलं, जर तुमचं पण नाव देखील या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण, जर तुम्ही पण पात्र असाल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही शेतकरी असाल तर आता तुमची पण पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता तुम्हाला पण देखील एक मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विमा योजनेची प्रतीक्षा तुमची पण आतुरतेने होती। पीक विमा योजनेची रक्कम केव्हा मिळणार, पीक विमा योजना केव्हा मिळणार असा प्रश्न फक्त त्याच नागरिकांचा आहे ज्या नागरिकांनी पीक विमा भरला आहे। जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर
तुमचा पण प्रश्न असा असेल की पीक विमा योजनेची वेळ काय असणार, कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, किती वाजून किती मिनिटांनी बँकेचं खातं असेल, मोबाईल असेल चेक करायचा आहे. आजपासून पीक विमा योजनेच्या हप्त्याला सुरुवात तर झालेली आहे, पण पूर्णपणे किती वाजून किती मिनिटांनी ही हप्त्याची रक्कम देखील मिळणार, कोणत्या वेळेला रक्कम तुम्हाला मिळणार, किती वाजून किती मिनिटांनी मिळणार, तर ती या ठिकाणी वेळ आलेली आहे. ती वेळ या ठिकाणी असणार आहे तुमची 5:05 5च्या दरम्यान देखील तुम्हाला पीक विमा योजनेची रक्कम, पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असून रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सायंकाळी 5 वाजता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. आता यामधून काही शेतकरी अपात्र केले आहे. जर तुम्ही पण अपात्र झाला असाल तर तुम्हाला पण रखडलेला पीक विमा मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे 5ला. वेळ देखील जाहीर झालेली आहे. त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम, पीक विमा, रखडलेला पीक विमा पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार आहे. तर चला ते 14 महत्त्वाचे जिल्हे बघू. या 14 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण हे 14 जिल्हे हलक्यात घेऊ नका. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आनंद झालेला आहे. बीड जिल्ह्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला पण आता पीक विमा मिळणार. जालना जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही पण आता निश्चिंत व्हा, कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रखडलेला पीक विमा मिळून जाणार आहे. समोरचा वर्धा जिल्हा, जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण आता चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. तुम्ही पण आता जर पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता पीक विमा तुमच्या पण खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नागपूर जिल्हा. जर आता तुम्ही पण नागपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही पण जर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे. जर तुम्ही पण पात्र ठरत असाल तर तुमच्या पण खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला दिसेल. पीक विमा योजना पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील होईल. समोरचा जिल्हा असणार आहे या ठिकाणी नांदेड जिल्हा. होय, आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पण रखडलेला पीक विमा जमा करण्याचा सर्वात मोठा हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर तुम्हाला पण पीक विमा योजनेची आनंदाची बातमी आलेली आहे. गोड बातमी तुमच्यासाठी पण या ठिकाणी आलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी राहत असाल तर तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता हे होते काही महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज सायंकाळी 5 वाजता पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळू शकते. त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपवली गेलेली आहे. आता अशाच नवीन व्हिडिओ भेटण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला देखील नक्की रिप्लाय येईल.